मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या व्हिडिओमध्ये. चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतोय की कशा पद्धतीने आता इकडे स्वानंदी आणि समर या दोघांमध्ये पुन्हा एकदा मल्लिका आग लावून देणार. कशा आता मल्लिका त्या दोघांमध्ये भांडणं लावणार. आता नेमकं काय आणि कसं घडतं या गोष्टी बघूया आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तर. तर सध्या आता समरला एक खूप मोठी डील मिळालेली आहे आणि आता त्याचं सेलिब्रेशन चालू आहे ऑफिसमध्ये. आणि अचानक समरला घाम वगैरे खूपच जास्त फुटू लागलेला असतो. त्याबरोबर समर आता तिकडनं जरा बाजूला येतो. तर आता निकिता आणि आनंद दोघं त्याला विचारत असतात, समर तुला काही त्रास होतोय का, काही होतंय का तुला. समर सांगतो नाही नाही मला काही होत नाही आहे. पण शेवटी आनंद आणि निकिता बळजबरीने समरला घेऊन हॉस्पिटलला येतात. तिकडे आता डॉक्टर समरचं चेकअप करतात आणि म्हणतात, समर तुम्हाला काही होत नाही आहे असं तुम्हाला वाटतंय. अहो पण हे बघा तुमचं BP किती हाय झालं आहे, ते कसं होत नाही आहे काही असं म्हणालात तुम्ही. त्याबरोबर आता हे बघून आनंद आणि निकिताला टेन्शन येतं. आनंद म्हणतो, डॉक्टर ह्याचं BP हाय कसं झालं, काय झालं आहे. डॉक्टर सांगतात काही नाही, वर्क प्रेशर असलं की हे असं होत असतं, किंवा कसलं टेन्शन असेल डिप्रेशन असेल तरीही असं होतं. आता यांच्या केसमध्ये नेमकं काय आहे हे तुम्हाला माहीत असेल व्यवस्थित. त्यावर मग आनंदच्या लक्षात येतं की समरला कामाचं प्रेशरच जास्त झालं आहे. समर डॉक्टरांना सांगतो की सध्या वर्क प्रेशर आहे त्याच्यावर. त्यावर डॉक्टर म्हणतात मग थोडं त्यांना कामापासून दूर ठेवा. नाही कारण इतका लोड चांगला नाही आहे त्यांच्या शरीरासाठी, त्यांना हानी पोहोचू शकतं. एक काम करा, थोडं त्यांना कामापासून बाजूला करा. त्याबरोबर मग आता जर याला कामापासून बाजूला करायचं असेल तर हे काम फक्त स्वानंदीच करू शकते हे आता माहिती असतं आनंद आणि निकिताला. त्यामुळे आनंद आणि निकिता स्वानंदीला समरने काहीही सांगू नका असं सांगितलेलं असतानासुद्धा सर्व गोष्टी सांगून टाकतात. मग आता स्वानंदी आणि समर हे दोघंजणं घरी आल्यावर बोलत असतात. स्वानंदी म्हणत असते, तुम्ही आता ऑफिसला जायचं नाही, तुम्ही आराम करायचा. समर म्हणतो, मी जर ऑफिसला गेलो नाही तर कसं चालेल स्वानंदी, मग काम कोण बघेल, काम कोण करेल. त्यावर आता हे सगळं काही मल्लिका खोलीतून बाहेर उभं राहूनच ऐकत असते. मल्लिका तिकडे येते आणि म्हणू लागते, सॉरी खरं तर मी इकडनं पास होत होते आणि तुमचं बोलणं माझ्या कानावर पडलं म्हणून विचार केला तुमच्याजवळ येऊन तुमच्याशी जरा बोलावं. समर, अरे कंपनी आपली घरचीच आहे ना, मग काम तू बघितलंस काय किंवा अंशूने बघितलं काय, फरक पडतो कुठे. आणि जर आता तुला एवढा त्रास होतोय तर अंशूने कामाची जबाबदारी पेलली पाहिजे, कामाची जबाबदारी घेतली पाहिजे. तू एक काम का करत नाहीस, तू सगळ्या कामाची जबाबदारी अंशूवरती का सोपवत नाहीस आणि तू थोडा वेळ आराम का करत नाहीस. तू एक काम कर, तू सगळं काही अंशूवर टाक आणि थोडे दिवस सुट्टी घे. सगळं अंशू काम सांभाळेल, तू आराम कर, काळजी करू नकोस रे. आणि किती दिवस आता अंशूला तू शिक्षा देत राहणार आहेस. नाही म्हणजे मला माहिती आहेच अंशूने जे काही केलं आहे ते चुकीचं होतं, त्याच्यावर विश्वास ठेवायला तुला जरा जड वाटतंय. पण कितीही झालं तरी तो तुझा भाऊ आहे, असा किती वेळ तू त्याच्यावरती नाराज राहणार आहेस. आणि आता मी सांगते ना, तू माझ्यावरती विश्वास ठेव. आता अंशू काहीही परत चुकीचं काम करणार नाही. आता तो अगदी व्यवस्थित काम करेल, मन लावून काम करेल. तसंही मला तुझ्या जीवापेक्षा महत्त्वाचं काहीही नाही आहे, ना कुठली डील, ना कंपनीचं कुठलं काम, ना काहीही. पण सध्या काय करणार, एवढी मोठी डील आली आहे ती तू टाळूही शकत नाहीस. म्हणून मी म्हणते अंशूला त्या डीलवरती काम करू देत, नाहीतर ती डील कॅन्सल झाली तरीही चालेल. आता मल्लिकाला तर माहीत असतं की इकडे असं काही तर होऊ देणार नाही समर, डील तर कॅन्सल तो करणार नाही. मग अंशुमनला कामावर परत घेण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नसेल. मग आता मल्लिका म्हणत असते, कसला एवढा विचार करतोयस तू समर, तुझा आता तुझ्या काकीवरती सुद्धा विश्वास नाही आहे का. मी म्हटलं ना अंशू पुन्हा चुकणार नाही, त्याच्याकडनं एकदा चूक झाली त्याला एकदा माफ कर रे. त्याबरोबर समर हा आता लगेचच काकीला म्हणत असतो की काकी ठीक आहे, काय करायचं त्याचा मी विचार करतो आणि काय वाटेल ते तुला सांगतो. तू म्हणतेस तर एक संधी द्यायला हरकत नाही आहे अंशूला, पण बघूया काय वाटतंय मला, मी तुला नंतर सांगेन. काकी नक्की विचार कर, शेवटी तुला जे योग्य वाटेल तेच तू कर, असं म्हणत तिकडनं निघून जाते. आता समर विचार करू लागतो, काय करू, अंशूला पुन्हा ऑफिसमध्ये घेऊ का. नाही तसंही माझी तब्येत बरी नाही आहे, जर अंशू ऑफिसमध्ये येऊ लागला तर कदाचित मला जरा बरं वाटेल, मला जरा रिलॅक्समेंटसाठी वेळ मिळेल. एक काम करतो, काकू जे बोलते तसंच करतो, अंशूला ऑफिसला परत बोलवतो. आता मल्लिका तिकडनं खोलीतून बाहेर पडत असताना मल्लिकाच्या मनामध्ये आता विचार सुरू झालेला असतो की चला आता मी बरोबर आग लावलेली आहे. आता स्वानंदी आणि समर या दोघांमध्ये खूप मोठा भडका उडणार, या दोघांमध्ये आता खूप मोठं
भांडण होणार, वाद पेटणार. तर दुसऱ्या बाजूला आता मल्लिका रूमच्या बाहेर जाता क्षणी स्वानंदी लगेचच समरला म्हणत असते, काय चाललंय तुमचं? कसला विचार करताय? तुम्ही पुन्हा अंशुमनला ऑफिसला घेणार आहात? हे बघा, असं काहीही करू नका. अंशुमनला पुन्हा ऑफिसमध्ये बोलवून तुम्ही खूप मोठा मूर्खपणा कराल. ही तुमची आयुष्यातली खूप मोठी चूक ठरेल. विश्वास ठेवा माझ्यावरती. मुळात अंशुमनला लायक नाही आहे विश्वास ठेवण्याच्या किंवा ऑफिसमध्ये परत घेण्याच्या. त्यामुळे तुम्ही उगाचच्या उगाच रिस्क घ्यायला जाऊ नका. आता काकू जरी कितीही बोलले असल्या ना की अंशू चुका करणार नाही, अंशू सुधारला, अंशू असा वागेल, अंशू तसा वागेल, तरी माझा अंशुमनवर बिलकुल काडीभर काय कणभरसुद्धा विश्वास नाही आहे. अंशुमन कधीही सुधारू शकत नाही. अहो, त्याला आपण घरची कामं करायला लावली आहेत ना, तर तो फक्त आपण लोक जेव्हा येत असतो ना तेव्हा आपल्यासमोर दाखवण्यापुरतं कामं करतो. एरवी तो कधीही कामं वगैरे करत नाही. तुम्हाला काय वाटतं मी अंशुमनच्या कामांचा फॉलोअप घेत नसेन का? मला माहिती आहे अंशुमन काही प्रामाणिक वगैरे अजूनही झालेला नाही आहे. त्याबरोबर मग समर म्हणत असतो, मग काय करू मी ते तुम्हीच मला सांगा. तुमच्याकडे आहे का काही दुसरा पर्याय की अंशुमनला ऑफिसला न घेता आपली कामं व्यवस्थित होऊ शकतील असं काही? नाही, जर असेल तुमच्याकडे काही ऑप्शन, असेल तुमच्या काही दुसरा काही पर्याय, तर तो तुम्ही मला सांगा. माझा स्ट्रेस कमी व्हावा म्हणूनच काकी म्हणाली ना की अंशुमनला ऑफिसला परत बोलाव म्हणून. आणि कशावरून अंशुमन सुधारलेला नाही आहे? कदाचित तुम्हाला दिसत नसेल, पण काकू त्याची आई आहे, तिला दिसत असेल तिच्या मुलामधला बदल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आनंदी मॅडम ऑफिसमध्ये आनंद आहेत, निकिता आहेत, ते लोक अंशुमनवर अगदी व्यवस्थित बारीक लक्ष देतील. त्यांच्या हाताखाली अंशुमन चांगलं काम करूही शकतो, कदाचित शिकू शकतो काहीतरी चांगलं. त्यावर मग लगेचच स्वानंदी म्हणते, हो का? तुम्हाला असं वाटतं का की आनंद भाऊजी आणि निकिताताईंच्या हाताखाली अंशुमन शिकेल? अहो, जो त्या दोघांवरती आरोप करतो तो त्या दोघांच्या हाताखाली काम करेल. उलट तो त्या दोघांना कायमच हे भासवून देण्याचा प्रयत्न करेल की कंपनी कशी त्याच्या भावाच्या मालकीची आहे, त्याच्या मालकीची आहे, आणि ते दोघं कसे तिथे फक्त कामाला आहेत, ते दोघं तिकडे फक्त वर्कर आहेत, त्यांची लायकी वर्करपेक्षा जास्त काही नाही आहे, हे सतत अंशुमन त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि मग निकिताताई आणि आनंददादांनासुद्धा वाईट वाटेल, ते दोघंसुद्धा दुखावले जातील, लक्षात ठेवा. त्यावर समर म्हणतो, असं काही होणार नाही, अंशू चांगलं काम करेल. तर आता त्या दोघांमध्ये हे भांडण सुरू असतं. आणि दुसऱ्या बाजूला या सर्व गोष्टींचा आनंद मल्लिकाला होत असतो. मल्लिका विचार करत असते, वा 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 वा, शेवटी मला जे हवं ते मी केलंच. स्वानंदी आणि समर ह्या दोघांच्यामध्ये मी फूट पाडलीच. खूप दिवस विचार करत होते, काय करू काय करू काय करू, सुचत नव्हतं. पण आता मला चांगली गोष्ट सुचलेली आहे. असं इकडे दाखवायचं नेहमी की मला तुझी किती काळजी आहे समर, मला तुझा किती विचार असतो समर. आणि दुसऱ्या बाजूला त्याच्याच पाठीत खंजीर खुपसायचं आणि हे स्वानंदीला कळू द्यायचं. मग स्वानंदीला वाटेल हे लोक माझ्या नवऱ्याला फसवतायत, माझ्या नवऱ्याला लुबाडतायत. आणि मग स्वानंदी समरचे कान भरायला जाईल माझ्या विरुद्ध. आणि समर तेव्हा स्वानंदीचं काही ऐकणार नाही. आपला नवरा आपलं काहीच ऐकत नाही, सगळं आपल्या काकीच्या म्हणण्याप्रमाणे करतो, हे बघून कुठल्याही बायकोला राग येईलच. मग अगदीच ती कितीही चांगली असली तरी. आणि स्वानंदीलाही राग येईल. आणि मग स्वानंदी आणि समरच्या संसाराचे तुकडे तुकडे होतील. आणि स्वानंदी भिकारडी पुन्हा तिच्या माहेरी निघून जाईल. आणि आपल्याला आपल्या या घरामध्ये आपलं स्थान पुन्हा एकदा परत मिळेल. आणि आपण आपल्या मर्जीप्रमाणे जीवन पुन्हा व्यतीत करू शकू. ती स्वानंदी एकदा का ह्या घरातनं चालती झाली ना की सर्व गोष्टी सोप्या होतील, असं आता मल्लिका अर्पिताला म्हणत असते. अर्पिता म्हणते, मॉम तुझ्या मनात आहे ना तसंच घडो आणि आपल्याला जे हवंय ते लवकरात लवकर मिळो, हीच देवाकडे प्रार्थना आहे. मल्लिका म्हणत असते, डोंट वरी बेबी, आता मी ठरवलंय ना सगळं तसंच घडेल, तू फक्त बघतच राहा. बघ मी असा बाण मारलाय ना समरवर आणि तो इतक्या परफेक्ट निशाण्यावर लागलाय ना की समर आणि स्वानंदीमध्ये आता खूप वाद झालाय. स्वानंदीला माहिती आहे आपला अंशू कधी सुधारू शकत नाही आणि समरच्या डोळ्यावर मी अशी काही माझ्या प्रेमाची पट्टी बांधली आहे की त्याला अंशूला एक संधी द्यायची आहे. त्यामुळे त्या दोघा नवरा बायकोंमध्ये मस्त आता आग लागलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला अंशू म्हणत असतो, मॉम पण मी काही ऑफिसमध्ये जाऊन काम वगैरे करणार नाही या. मल्लिका म्हणते, कदाचित ती वेळच येणार नाही. त्या दोघांच्या भांडणात इतका विस्तव येईल की ते दोघंही एकमेकांपासून दूर होतील. मग तुला कसलं काम करायची काही गरज नाही आहे. मग समोरच्या जीवावर पुन्हा आपण मजा मारायला मोकळे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा
जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.